आपण बघतोय गरीब नवाज क्रिकेट क्लब बुरुंडी हुसेनपुरा यांच्या माध्यमातून ही मानाची सन्मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आज पुनर्शक्ती 2023 मध्ये नवीन वर्षामध्ये आपण घेऊन आलेलो आहोत. आणि या मॅचचा आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील हा क्वार्टर फायनलचा आपण मुकाबला बघतोय, जिथे गरीब नवाज बुरुंडीचा संघ नक्कीच दर्यासागर बुरुंडी या दोन संघांच्या विरोधामध्ये बिग बॅटल पाहायला मिळेल. सामना 5 षटकांचा असेल, 5 ओव्हरचा सामना खेळवला जाईल. 12th मॅन पाठवून द्या. दर्यासागर बुरुंडी आपला 12th मॅन पाठवून द्यायचा आहे. रुचित पाटील मागच्या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर कुठेतरी आपण चांगली बॅटिंग झाली नव्हती. लवकरच तो तंबूच्या असलेला परतला होता. त्याचप्रमाणे जर त्याच्या आधीच्या मॅचचा विचार केला तर धमाकेदार त्यांनी सुरुवात केली, चांगली खेळी सादर केली होती. चांगला त्यानं खेळ सादर केला. 15 मध्ये 60 धावा आणि पहिले अर्धशतक बनवणारा एकमेव खेळाडू ठरला इथे रुचित पाटील. तर आपण गरीब नवाज बुरुंडी या संघाकडे जर विचार करायला गेलो, कैफ सारखा एक वादळ आहे, राफिद सारखा एक बलाढ्य खेळाडू खेळताना दिसेल, तर अल्तमश हे आपल्याला चांगले चांगले खेळाडू खेळ सादर करताना नक्कीच दिसेल. चांगली बॅटिंगची ऑर्डर देखील आहे. तर गोलंदाजी मार्कवरती जर पाहायला गेलं नक्कीच फिरकीचा जादूगर म्हणजे फरमान सर गोलंदाजी मार्कवरती काही क्षणामध्ये दिसतील. येस, पहिलं षटक हे त्यांच्या माध्यमातून टाकलं जात आहे. वय वर्ष 51 आता एज त्यांचं मात्र बघा 51 वर्षाचा हा गोलंदाज, लिजन गोलंदाज. त्यांच्या समोर यंग जनरेशन मध्ये गौरव पाटील आणि रुचित पाटील ही मोठी जोडी आपण मैदानाच्या आत आपण बघतोय. मित्रांनो, इथे मात्र तुमचं एज मात्र मॅटर करत नाहीये, परंतु आज पाहायला गेलं जर हा खेळाडू आहे म्हणजे क्रिकेटवरचं जे प्रेम असतं आणि क्रिकेट एखाद्या चांगल्या खेळाडूला अस्वस्थ कधी बसून देत नसतं, आज तेच आपण नक्कीच पाहिलंय. येस, ऑल सेट ऑलरेडी, लेट्स प्ले. सामना चालू केला जातोय. ऑफिशियली इशारा आलाय मकबूल सर यांच्या माध्यमातून. सामना चालू केला जाईल जिथे गौरव पाटील याच्या विरोधामध्ये फिरकीचा जादूगर म्हणजेच आपण पाहतोय फरमान. ओ, शॉर्ट ऑफ लेनची डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर यष्टी पहिला बॅटर्सला बीट केलं, त्यानंतर यष्टी रक्षकाला बीट केलं आणि इथे मात्र सिंगल धाव खात्यामध्ये जोडली जाते. वैयक्तिकरित्या संघाचं नक्कीच खातं उघडलं जात आहे, जिथे आता मात्र रुचित पाटील, श्रीवर्धनचा घाऱ्या या नावानं संबोधित केलं जातं या खेळाडूला. रुचित पाटील बॅटिंग चांगली करावी लागेल. लिजेंड वर्सेस इथे यंग जनरेशन असा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू, चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. म्हणजे पहिलं चेंडू होता जिथे गौरव सारखा खेळू विट झाला होता, एक सिंगल काढली होती. त्यानंतरला रुचित पाटीलला बघितलं फुलटॉस होता, परंतु त्याला सन्मानजनक स्ट्रोक अलॉंग द कार्पेट खेळलेला आहे. एक सिंगल धाव घेतली जाते. कारण का 5 षटकांचा सामना आहे, 30 चेंडू तुम्हाला खेळायचे आहेत या मॅच मध्ये. इथे आपण पाहायला गेलो ऑफसाइड रिजन मध्ये पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळले. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचला, अडवेल तोपर्यंत एक सिंगल धाव नक्कीच कंप्लीट केली जाते. धावसंख्या जाऊन आतापर्यंत पोहोचले 3 या आकड्यावरती आपण बघतोय. तर पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी अपेक्षित. इथे फिरकावलंय हवेमध्ये, झेल टिपणं गरजेचं आहे. कॅचेस विन द मॅचेस, इथे जीवनदान मिळालंय, परंतु झेल मात्र हार्ड आहे. इथे प्रयत्न चांगला केला होता, चांगला प्रयत्न होता, अपयशी ठरलाय. इजा झाली का बघा. बघा आपल्या विकेटमध्ये एक सिंगल धाव देखील या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली, जिथे प्रयत्न चांगला केला गेला होता.
चांगल्या प्रकारचा खेळ सादर करण्याची क्षमता दोन्ही संघांकडे आहे. चांगले चांगले खेळू. टेनिस क्रिकेट विश्वातील एक उभरता सितारा म्हणजे आपण रुचित पाटील याला बघतोय. चांगल्या प्रकारचा त्याने बॅटिंग केले. इथे एक खोलवर टप्प्यात चेंडू आपण पाहतोय फरमान यांच्या माध्यमातून. परंतु इथे बघता बघता एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. प्रत्येक चेंडूवरती सिंगल. आतापर्यंत किफायतशीर षटक इथे फरमान यांच्या माध्यमातून टाकलं गेलं. एकही मोठा स्ट्रोक नाहीये, एकही अतिरिक्त धाव येत नाहीये. बघा चांगली लाईन आहे, चांगला टप्पा आहे, चांगली लेंथ आपण बघतोय फरमान यांच्या माध्यमातून. तर समोर रुचित पाटील हा खेळाडू तयार आहे. चेंडू पडल्यानंतर खालच्या बाजूला बसलाय. इथे डॉट बॉल आला. एक षटकाचा खेळ संपतोय. लॉस ऑफ 0 विकेट. धाव संख्या दर्यासागर या बुरुंडी संघाची 5 धावा आहेत. देखिए मैदान के अंदर गेंदबाजी के लिए हम गेंदबाज फरमान को देख रहे थे। फिरकी का जादूगर, सनी मोहिते मैंने पहले ही कहा था कि ये लेजेंड खिलाड़ी है और ऐतिहासिक आजाद मैदान हो या कौन सा भी मैदान हो, वहां पर फरमान जैसे गेंदबाज हमें नजर आता है। और इतिहासों के पन्नों के अंदर बहुत सारे कारनामे और बहुत सारे बड़े बड़े खिलाड़ियों को इन्होंने नचाया, अपने गेंदबाजी से नचाया है। तो ये देखने वाली बात है। उदाहरण हमने अभी देखा, 6 गेंदें फेंकी, 6 गेंदों के अंदर कुल मिलाकर खर्च किए रन 5 रन खर्च किए हैं। देखिए क्या गेंदबाजी की। तो पहली मैच के अंदर एक कमाल की कैच पकड़ी थी, अब दूसरे मैच के अंदर क्वार्टर फाइनल के अंदर एक निर्णायक मैच के अंदर आए हैं और उस मैच के अंदर एक ओवर फेंकी, 6 गेंदें फेंकी, 6 गेंदों के अंदर 5 रन खर्च किए हैं। जहां तक बात की जाए कमाल की गेंदबाजी, मैग्निफिसेंट, जितनी तारीफ की जाए इस खिलाड़ी की उतनी कम है। 51 एज हो चुकी है, लेकिन अभी तक इस खिलाड़ी का फिटनेस देखेंगे ना मैदान के अंदर, एक यंगस्टर खिलाड़ी का भी इतना फिटनेस नहीं होगा जितना फिटनेस हम फरमान सर का देख रहे हैं। जहां तक बात की जाए गेंदबाजी के लिए, गेंदबाज राइट राउंड विकेट के साथ राफिद बुरन करा रही है। टेनिस क्रिकेट का एक अच्छा खिलाड़ी। लेकिन इस बार खराब गेंद, फुल टॉस गेंद, गेंद को लपेटा है, गेंद सीम मारेगा की तरफ 6 रनों के लिए। फील्डर बने के दर्शक, दर्शक बने की दीवारें। कमॉन डीजे। थैंक यू डीजे। बहुत ही बेहतरीन मुकाबला। जहां पर बात की जाए राफिद गेंदबाजी के लिए आए, पहली गेंद पर खराब गेंद, फुलटॉस गेंद थी, फुलटॉस गेंद का भरपूर फायदा उठाया और गेंद को भेजा सी मारेगा की तरफ 6 रनों के लिए। बहुत ही बेहतरीन शॉट निकलता हुआ बल्ले से। जहां तक बात की जाए अगली गेंद राइट राउंड विकेट के साथ गेंदबाजी के लिए हम गेंदबाज देख रहे हैं राफिद बुरवणकर को। पहली गेंद खराब गेंद थी, लेकिन दूसरी गेंद पर कमबैक करना पड़ेगा। गौरव पाटिल की बात की जाए ऑलराउंडर की भूमिका में मैदान की तरह क्या कमाल की बल्लेबाजी कर रही है रुचित पाटिल, नॉन स्ट्राइकर। अगली गेंद अच्छी गेंद, अच्छी गेंद, इस बार कम बैक किया है राफिद बुरवणकर ने। देखने वाली बात, राफिद बुरवणकर एक अच्छा गेंदबाज है। मैंने पहले कहा था बुरुंडी का स्टार खिलाड़ी है, आने वाले समय के अंदर एक बड़ा खिलाड़ी जाने जाएगा। ये फ्यूचर है बुरुंडी का, फ्यूचर। देखने वाली बात, राफिद बुरवणकर गेंदबाजी मार्ग कर रहा, राइट हैंड राउंड विकेट के साथ गेंदबाजी कर रही है। 10-12 कदमों के साथ दौड़ना शुरू किया। अच्छी गेंद, यॉर्क लाइन की गेंद देखे जोरदार अपील, लेकिन इस बार आउटसाइड द लेग। गेंद स्टंप को मिस करती चली जा रही थी। जोरदार अपील हुई थी, लेकिन लेग बाय के रूप में 1 रन मिलेगा। 1 रन के साथ संतुष्टि होगी। रन संख्या जाकर पहुंचेंगी 12 रन पर। देखिए दूसरी ओवर प्रगति पर जहां पर गेंदबाज हम देख रहे हैं राफिद को। फरमान की गेंदबाजी मार्ग पर जब गेंदबाजी के लिए आए थे 5 रन खर्च किए और कमाल की गेंदबाजी की थी। फिर से एक बार मैं सुहेल नाथगांवकर सभी दर्शकों का और सभी खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत कर रहा हूं। देखिए शाम की चाय और बड़ों की राय बहुत जरूरी है, चर्चा करनी पड़ेगी मैच के अंदर। चलते फिर से एक बार राफिद, शॉर्ट गेंद को अक्कुर टप्प्याचा चेंडू, चेंडूवरती प्रहार, चेंडू सीमा पार, षटकार। बेहतरीन शॉट बीच मैदान के अंदर। जहां तक रुचित पाटिल की बात की जाए, ऑन हो गए रुचित। अब रुचित के बल्ले पर गेंद आना शुरू हो गई है। देखिए पहली इनिंग के अंदर इस खिलाड़ी ने 15 गेंदों के अंदर अर्धशतक ठोका, यानी कि कुल मिलाकर 60 रन बनाए थे।
जहां तक बात की जाए अगले गेंद राइट हैम वनडे विकेट के साथ चौथी ओवर प्रगति पर चल रही है, जहां पर राफिद महंगे साबित हो रहे हैं। अगली गेंद इस बार फिर से एक बार उड़ाना चाहते थे, जोरदार अपील हुई है, देखने वाली बात, जोरदार अपील है, लेकिन मकबूल सर डट के खड़े हैं, एक टक लगाकर मैच को देख रहे हैं, इस गेंद को देखा है। देखने वाली बात, दोनों अंपायर इस बार पूरी तरह से चर्चा करेंगे, चर्चा होगी, शाम का सत्र है, चर्चा करना बहुत जरूरी है, बड़ा मुकाबला है, एक मोटी लड़त बहादुर है, बिग बैटल देख रहे हैं बीच मैदान के अंदर, जोरदार अपील हुए, लेकिन मकबूल टस से मस नहीं है। इस डिसीजन पर अब चर्चा होगी, देखने वाली बात, बीच मैदान के अंदर चर्चा हो रही है। छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के बाद मैच की तरफ चलते हैं। और इस बार अंपायर ने रिव्यू लिया है, देखने वाली बात। नट आउट का इशारा, यानी कि व्हाइट मिलेगा, व्हाइट के साथ दादा युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा अख्ख्या भारतातील दाखवली जाते, पंचांना विचारल्याशिवाय आतमध्ये एंट्री करायची नाही आहे, पंचांना विचारायचं, त्याच्यानंतर आतमध्ये जायचं, पंचांचा आदर करा, क्रिकेटचा आदर करा। पंचांना विचारल्याशिवाय आतमध्ये एंट्री करायची नाही, नाही किमान पॅनल्टी लागण्यात येईल, 2 रनाची पॅनल्टी असणार आहे। जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे, मॅच रंगताना पाहतोय मित्रांनो, नक्कीच फिर से एक बार चलते हैं, जहां पर स्ट्राइकर बल्लेबाज हम देख रहे हैं रुचित, फुल टॉस, गेंद खराब, गेंदबाजी, गेंद चौके के ट्रैवल हो रही है, लेकिन इस बार थोड़ी सी आउटफील्ड खराब होने की वजह से इस बार 2 रन मिलेगी, 2 रन के साथ रन संख्या बड़ी बड़ी रन संख्या कुल मिलाकर जब वाइट +2, कुल मिलाकर 3 रन मिलेंगे, और 3 रन के साथ रन संख्या जब होने कुल मिलाकर 22। देखिए खराब गेंदबाजी कर रहे राफिद, राफिद की बात की जाए, अभी तक अच्छी गेंदबाजी कर रहे थे, लेकिन इस मैच के अंदर निराश किया, पूरी तरह से लेन लेन बिगड़ती हुई और दिशा से भटकते हुए गेंदबाज, पूरी तरह से खराब गेंदबाजी है। देखिए प्रेशर में नजर आ रहे हैं, क्योंकि फर्स्ट प्राइज 30,000 है, 30,000 का प्रेशर लेकर फिर से एक बार खराब गेंद, स्टंप पर गेंदबाजी करना चाहते हैं, विकेट लेना चाहते हैं, लेकिन इस बार खराब गेंदबाजी, दिशा खराब तो दशा खराब। फिर से एक बार रन संख्या की बात की जाए, रन संख्या 23, दूसरी ओवर प्रगति पर चल रहे, 5 ओवर का मुकाबला, पहली ओवर के अंदर कुल मिलाकर फरमान भाई ने खर्च किए थे 5, अभी गेंदबाजी के लिए हम देख रहे राफिद, अच्छी गेंद, इस बार अच्छी गेंद थी, इस बार लेंथ लाइन टप्पा अच्छा था, 1 रन हल्के हाथों से खेला, स्ट्राइक रोटेट होगा, 5 ओवर का 2 ओवर का खत्मा, 2 ओवर के खत्मे के बाद रन संख्या कुल मिलाकर बनी है 24। 1 टू गो, 5 गेंदे, आखिरी गेंदा नामा की है, स्ट्राइक पर गौरव, नॉन स्ट्राइकर रुचित पाटिल, 6 गेंदे 8 रन, रुचित खेल रही 5 गेंदों के अंदर 9 रन पर। चलते हैं राफिद, राफिद ने खर्च किए 18, यानी महंगे साबित हुए हैं, राइट हैंड वनडे विकेट। अगली गेंद ओ उड़ाया, मिड विकेट के दिशा में गेंद थी पाले में, लेकिन फील्डर मौजूद, गौरव बैक टू पवेलियन, कमांडित। धन्यवाद डीजे, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।
बघा 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. लॉस ऑफ 1 विकेट 24. दर्या सागर बुरुंडी या संघर्ष आहे. बॅटर्सचं नाव सांगा. दर्शन बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती आला. इथे गणेशला पाठवलं जात नाहीये. मागच्या मॅच मध्ये गणेशला बघितलं होतं 3 वरती, इथे दर्शनला पाठवलंय 3 वरती. हे बिग बॅटल असेल. ज्या वेळेला पहिलं फरमान यानं 5 धावा खर्च केल्या होत्या, तर या षटकामध्ये राफीदनं तब्बल 19 धावा खर्च केलेत. ऑफिशियली पंचांच्या माध्यमातून दर्यासागर बुरुंडी या संघाला 2 रनांची पेनल्टी. -2. बघा स्कोर कार्ड या ठिकाणी बघा असेल, 2 धावा या ठिकाणी मायनस केल्या जात आहेत. वॉर्निंग दिल्यानंतर पुन्हा एकदा आपण पंचांची बघा आपण नक्कीच क्रिकेट खेळत आहात आणि क्रिकेट खेळत असताना आपल्या जे स्पोर्ट्सच्या लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण जी स्पर्धा आहे आपण प्रसारित करत आहोत. तर जे खेळण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी असतील, गार्ड्स वगैरे असतील, तर नक्कीच आपण मैदानाच्या बाहेर लावा आणि आतमध्ये एंटर करायचं आहे. हो, शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी इथे आपण पाहिलं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक झेल पकडणं गरजेचं आहे, परंतु इथे प्रयत्न चांगला केला गेला होता या खेळाडूच्या माध्यमातून आणि तिथे बघता बघता आपण पाहतोय तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 24-24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. गोलंदाज आपण फरमान यांना बघतोय. इथे डॉट बॉल आलाय. चेंडू पडल्यानंतर थोडासा काठा बदलला जातोय. शफल आपण बघतोय. बॅटर थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे पंचांच्या माध्यमातून सांगितलं जाते. बघतोय आपण तो फारमान काय गोलंदाजी टाकले बॅटच्या आतल्या बाजूची कडा.
अच्छा आतल्या बाजूचीकडे यष्टींचा वेध घेतला जिथे पुन्हा एकदा फरमान तयार आहे. ओ मोठा फटका खायचा बॅट चेंडूचा संपर्क नाही सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न इथे देखील डॉट बॉल आलाय अगदी ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात या चुका अपयशाचं कारण बनू शकतील ना कद बडा होता है ना पद बडा होता है जो मुश्किल में खडा होता है वही सबसे बडा होता है असं सांगण्याचा फरमान देखील इथे प्रयत्न करतायत. ऑफसाईड रिझन मध्ये कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू डिक्लेअर सेक्शन दुहेरी धावा खात्यामध्ये जोडले जातील निखिलच्या. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धाव संख्या 27 लॉस ऑफ 2. काय स्पेल आहे जबरदस्त स्पेल आपण बघितलं 2 षटक टाकले होते 9 धावा त्यांनी खर्च केल्या आणि एका गड्याला नक्कीच त्यांनी बाद देखील केलेला आहे असं त्यांचं स्पेल 2 षटकांचं होतं. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव संख्या आपण पाहिलं गेलं तर 27 ला 2 दर्या सागर बुरुंडी. जिथे षटक क्रमांक 4 इथे जर सोहेल पाहायला गेलं तर कोणता गोलंदाज येईल बघावं लागेल. संभवित 27 शाहिद गोलंदाजी साठी नक्कीच आले येतं. षटक क्रमांक 4 शाहिदच्या माध्यमातून टाकलं जात आहे. हे बिग बॅटल आपण का म्हणतोय अजून देखील या मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं या मैदानामध्ये रुचित पाटील नावाचं वादळ अजून देखील आहे. या 12 मध्ये तो मोठे स्ट्रोक खेळू शकतो. चांगली क्षमता आहे चांगली गुणवत्ता आहे चांगलं पोटेन्शियल आहे आणि चांगले इथे बघा तो विद्वत्ता त्याची तो साध्याने साकार करू शकतो. पण तो शाहिद हा देखील तेवढाच बलाढ्य गोलंदाज आहे. ज्या शाहिदनं मी दापोलीचं हिस्टॉरिकल अजून मैदान गाजवताना पाहिलंय. परंतु रुचित पाटील आपण पाहिलं गेलं तर श्रीवर्धनचा घाऱ्या या नावानं ज्याला संबोधित केलं जातं हासा रुचित पाटील आक्रमक त्यांनी देखील पवित्र केलं. आता तो सेट झालाय या मॅच मध्ये. आता जशा शेवटला आपण पाहायला गेलं जे षटकं टाकले जातील जिथे त्याला चेंडू फुटबॉल सारखं नक्कीच दिसू शकतो. राऊंड द विकेट शाहिद मात्र रुचित पाटील याच्या विरोधामध्ये येतोय. असवेल तू काय सांगशील या मॅच दरम्यान इथे रुचित पाटील काय खेळ सादर करे. देखिए एक बड़ा खिलाड़ी मैदान के अंदर हम देख रहे रुचित पाटिल कभी भी रंग बदल सकते अपना रूप बदल सकते हैं. देखिए इस बार अच्छी गेंद थी देखने वाली बात जोरदार अपील बल्लेबाज बैक टू पवेलियन रुचित क्या कीपिंग है क्या विकेट का पतन है मैदान के अंदर सेलिब्रेशन बनने वाला है. कम ऑन डीजे थैंक यू डीजे थैंक यू डीजे. देखिए सनी मोहिते अगर बात की जाए तो यह विकेट का पूरा अगर बात की जाए तो फरमान भाई को जाना चाहिए क्योंकि देखिए जब गेंदबाजी के लिए शाहिद है थोड़ा सा जाकर चर्चा की थोड़ी सी कान मंत्र दी और बड़ों की राय ये बहुत जरूरी है दोस्तों. जाकर फरमान भाई ने थोड़ा सा समझाया कान मंत्र दिया शाहिद को गेंद कौन सा डालना है कौन सा टप्पा डालना है ये बताया और तब जाकर शाहिद ने वही टप्पे के ऊपर गेंदबाजी की और रुचित पाटिल को बैक टू पवेलियन भेजा. एक बड़े विकेट का पतन हुआ शाम के सत्र के अंदर दोस्तों. एक ही कहा जाता है कि शाम की चाय बड़ों की राय बहुत जरूरी है. बघा गोलंदाज जो शाहिद आहे त्याला बघा जो मुजा आणि आपण पाहायला गेलं तर अजर या दोघांकडून 100 रुपयाचा कॅश पैसे आहे. गुगल पे केलं देखील गेलं आहे. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं गेलं अकाउंटला नक्की जमा केले गेलेत. इथे राऊंड द विकेट पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आहे क्लास गोलंदाजी इथे पंचांकडे दात मागितले जाते खेळाडू मात्र बाद झालाय. इथे खेळाडू मात्र बाद झालेला आहे. यशींचा वेध घेतलाय कमालची गोलंदाजी शाहिदच्या माध्यमातून केली जाते. सूरज बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये टाकलं ऑन हॅट्रिकचा चेंडू. सोहेल काय सांगशील या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक असावी. सात बुरंडकर बघा इथे जर तुम्ही हॅट्रिक घेतलात तर तुमच्या सात बुरंडकर यांच्या माध्यमातून गोलंदाज शाहिद याच्यासाठी 100 रुपयाचा कॅश पाहिजे असेल. सूरज ऑन स्ट्राईक मार्क वरती आहे. आज सूरज मोठे स्ट्रोक आणेल का इथे ऑन हॅट्रिकच्या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक इथे शाहिदच्या नावावरती जाईल का हे देखील पाहणं महत्वाचं असेल. मॅच रंगत तर बनले त्यात मात्र शंका नाहीये. स्कोर कार्ड स्थिरावलेले 27. आतापर्यंत 4 खेळाडू बाद झालेले आहेत. इथे क्रमांक 5 आणि 6 हे खेळाडू खेळताना दिसतील. ऑन हॅट्रिकचा चेंडू आहे
इथे समोरच्या दिशेनं नक्कीच त्याला डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळलेला आहे, एक धाव कंप्लीट केली जाते आणि आपण पाहायला गेलं तर निसर्गाची अडथळा होती त्याचा परिपूर्ण फायदा बॅटर्सला मिळालाय, 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळलं जात आहे. फक्त 2 विकेटसाठी जे साध आहे त्यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. शाहीदसाठी हे 2 विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथे सूरज देखील मोठे स्ट्रोक खेळू शकतो, त्याच्यामध्ये दमकम आहे. स्कोर कार्ड मात्र पुढे सरकलेला आहे 29-29 या आकड्यावरती. मॅच वाटलं होतं कदाचित 60 ते 70चा पल्ला गाठेल. ओ यावेळेला फिरकावलंय डिक्लेअर सेक्शन मध्ये, सूरजच्या बॅटमधून 2 धावा येतील. एवढचे 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. स्कोर कार्ड 31 धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. काही चांगलं बॅटर रंगलंय मैदानाच्या आतमध्ये. हा संघर्ष तुम्हाला यशाचं ध्येय गाठण्याची नक्कीच मदत करेल. राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है, जिसने रातों से जंग जीती है सूरज बनकर वही निकलता है. या सूर्य जसं जर तुम्हाला चमकायचं असेल तर त्याच्यासाठी आधी तुम्हाला जळावं लागेल. कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं पडता, कुछ पाने के लिए कुछ करना पडता है. आज तेच तुम्हाला करावं लागेल. राऊंड द विकेट पुन्हा एकदा शाहीद तयार आहे, परंतु सूरज देखील चांगला खेळू आहे. ओ इथे बॅटचा प्रॉपर टायमिंग नव्हता, एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु इथे धाव घेतली जात नाहीये. योग्य वेळेला नकार दिला जो गणेश आहे त्याला. 32 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. या षटकातील एक चेंडू अजून देखील शिल्लक आहे. आपण षटक क्रमांक 4 बघतोय आणि या षटकामध्ये गोलंदाजी शाहीदनं डोळ्यांचं पारणं फेडणारे चेंडू टाकले होते. जिथे या षटकामध्ये एक रुचित पाटील सारखा जो मला खेळतो तो बाद झाला, त्याबरोबर लगेचच तो त्याचा साथीदार आला होता, त्याचा देखील यष्टींचा वेध घेतला गेला. हे चांगलं पॉझिटिव्ह क्रिकेट यजमान संघ गरीब नवाज बुरुंडी या संघाच्या माध्यमातून खेळलं गेलंय. ओ शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी, बॅटला स्क्वेअर कट केलंय, एक धाव कंप्लीट केली आहे. समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे, सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. इथे ओव्हर थ्रो, इथे एक्स्ट्राच्या धावा देखील खर्च केल्या जात आहेत. इथे अगदी वाईट ड्रॉ आपण बघतोय. ओ वॉटर डाईव्ह तिथे आपण बघतोय. इथे थोडस कॉमेडी सीन देखील आपल्याला पाहायला मिळाला या मॅच मध्ये. बघा कधी कधी गेम सिरियस असतो आणि त्याच वेळेला इथे चौकार तर गेला नाही, परंतु 4 धावा नक्कीच धावून काढले. त्या मॅच मध्ये पहिल्यांदा 4 धावा धावून काढली त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. स्कोर कार्ड पुढे सरकले 36 धावा दाखल आपण बघतोय. आणि जे धावसंख्या 36 धावा दाखलकवरती आहेत. हे दोन्ही सख्खे भाऊ आज आपण पाहायला गेलं तर मैदानामध्ये आपल्याला खेळताना बघता. ज्या वेळेला कुणाल पांडे असेल, हार्दिक पांडे असतील, त्याचप्रमाणे युसुफ पठाण, इरफान पठाण यांना तुम्ही बघितलं असेल. त्यानंतर शॉन मार्शला तुम्ही बघितलं, मिचेल मार्शला बघितलं असाल. अशी जे सख्खे भाऊ असतात कधी कधी एका संघामध्ये खेळतात, म्हणजे असंच असतं. आणि आता संघाची जबाबदारी ही दोन्ही संघांनी जे खेळाडू आहेत त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतले. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 गडी नक्कीच तंबूच्या आसऱ्याला परतले. 36 धावा फलकावरती जोडलेले गेले आहेत. नक्कीच थोडस जे आपण ज्यावेळेला तुम्ही कंट्रोल मध्ये असणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षक चेंडू ज्यावेळेला तुम्ही पकडताय, थ्रो करताय, कदाचित आपल्याला ते भान देखील असणं पाहिजे की आपला जो क्षेत्ररक्षक कुठे आहे, यष्टीरक्षक कुठे, गोलंदाज कुठे आहे. अगदी चांगल्या पद्धतीनं थ्रो करणं गरजेचं असतं. तिथे एक्स्ट्राच्या धावा कधी काळ आपल्या पराजयाचं कारण देखील बनत असतात. उसेफ गोलंदाजीसाठी शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी, सूरज यहां पर चमका है. चेंडू सीमारेषा पलीकडे आलाय, ब्रँडेड षटकार. प्रश्न मात्र चांगला स्ट्रोक खेळलाय. उझेपवरती शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी होती, अगदी स्क्वेअर लेग रिझन पलीकडे ब्रँडेड षटकार ठोकलाय. 6 धावा वसूल केले सूरजच्या बॅटनं. काय डोळ्यांचं पारणं फेडणारा स्ट्रोक त्याच्या बॅटिंग मधून आलाय. त्याचा स्ट्रोक मात्र चांगला परिपूर्ण कंट्रोल मध्ये दिसला तो खेळाडू. पुरेशा एकदा गोलंदाजी मार्गवरती आपण जर पाहायला गेलं, उझेप हा आहे प्रहार करणारा सूरज का बॅटिंग करतो मैदानामध्ये. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. इथे प्रेशरला गोलंदाजी चालली आहे.
43 43 धावा फलकावरती आतापर्यंत बघतोय. एक्स्ट्रा धावा खर्च केल्या जात आहेत. हो यावेळेला बघा बॅटच्या राडारामध्ये समोर आपण पाहतोय, परंतु फारमान यांच्या माध्यमातून झेल सुटला गेलाय. आणि आपण जर पाहायला गेलं तर नक्कीच धावचीची संधी इथे मोठ्या भावाला रनआउट केलंय. बॅक टू पवलियन विकेटचं मात्र पतन झालंय. एक धाव नक्कीच मिळते खात्यामध्ये. राज बॅटिंग साठी आलाय. क्रमांक 7चा खेळू आपण जर पाहायला गेलं तर नक्कीच राज बॅटिंग साठी येतोय. स्कोर कार्ड मात्र स्थिरावलंय. 44-44 ला 5 दर्यासागर बुरुंडी. अजून 4 चेंडूचा खेळ इथून पुढे शिल्लक आहे. मोठे स्ट्रोक येतील का सूरजच्या माध्यमातून पाहावे लागतील. हो इथे भिरकावलंय. मिड विकेट लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलेलं एक धाव कंप्लीट आहे. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धाव घेतली जाईल का, परंतु तिथे जर आपण पाहायला गेलं कैफच्या माध्यमातून थ्रो देखील चांगला आपल्याला पाहतोय. एक सिंगल धाव खात्यामध्ये 45 धावा फलकावरती आतापर्यंत जुळलेल्या गेल्या आहेत. काय या ठिकाणी स्ट्रॅटेजी चालले मॅच मध्ये सुहेल. एकंदरीत बघितलं प्रत्येक जो चेंडू आहे प्रत्येक चेंडूवरती प्रहार केले जात आहेत. असं वाटलं होतं की संकट ढासाळेल, परंतु त्या संकटामधून संकट मोचक बनून ज्या सूरजनं बॅटिंग केले आतापर्यंत जबरदस्त त्याचा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आपण बघतोय. ओ क्लास गोलंदाजी. पंचांकडे दात बघितली जाईल का. व्हाईट बॉल 1+1 अशा 2 धावा खर्च केल्या जातील. एक्स्ट्राच्या धावा या षटकामध्ये खूप सारे गेलेत. 47-47 पर्यंत आतापर्यंत मजल मारले. एक्स्ट्रा धावा खर्च केल्या जातात. या एक्स्ट्राच्या धावा कधी काल आपल्या अपयशाचं कारण बनत असतात. एक्स्ट्रा धावा कदाचित तुम्ही जर टाकलात तरी त्या संघ आपला बॅकफुटवरती जात असतो. तुम्ही बघा MSDचं तुम्ही स्टेटमेंट ऐकलं असतं. तुम्ही 6च्या 6 चेंडू योग्य टप्प्यावरती टाकणं गरजेचं असतं. जर का तुम्ही एक्स्ट्रा जर धावा खर्च केला तर शेवटच्या येणाऱ्या धावा तुमच्या अपयशाचं कारण बनत असतात. हो इथे अलोंग द कार्पेट आपण बघतोय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू इकडून तिकडे जाताना बघितला. कव्हर मध्ये खेळलेला लॉंग ऑन मध्ये आला आणि तिथे मात्र बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जातील. शेवटचे 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. 49 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. सूरजनं कमालची बॅटिंग केली. समोर उझेपला पण जर पाहिलं तर त्याचा टप्पा घातक घेणं गरजेचं आहे. संघ संकटामध्ये आलाय. ओ मोठा स्ट्रोक करायचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकाच धावेवरती आपण जर पाहतोय समाधान मानावं लागेल. इथं संतुष्ट व्हावं लागेल. एकाच धावेवरती 50 संघाचं अर्धशतक इथे धाव फलकावरती लागले गेले. असं वाटलं नव्हतं की कदाचित इथे 50 धावा देखील होतील, परंतु इथे संघर्ष आपण बघतोय आणि तो संघर्ष यशाचं कारण देखील बनू शकतं. शेवटचा चेंडू आहे. ओ अगदी चांगला स्ट्रोक. बॅकवर्ड शॉट लागले चेंडूला खेळलेलाय. लॉंग लेगचा खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचला. मिस फील्ड आहे. एका हाताने चेंडू पकडले तिथे. सुंदर असा थ्रो देखील आपण बघतोय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आपणच आताचा स्कोर सांगा. धावा सांगायच्यात. आपणच सांगा स्कोर या चेंडूवरचा. 3 धावा. 53 धावा फलकावरती लागलेले आहे. तर 54 धावांचं टार्गेट. 30 चेंडू आणि 54 धावांचं टार्गेट आहे. मी घेईन छोटीशी विश्रांती आणि ऐकूया डीजे वरती एक मधुर संगीत.
चलते यहाँ पर एक बड़ा मुकाबला हम देख रहे हैं, बिग बैटल देख रहे हैं बीच मैदान के अंदर। जहां तक बात की जाए, एक तरफ गरीब नवाज बुरुंडी ए, तो दूसरी तरफ हम देख रहे हैं दरिया सागर। बुरुंडी वर्सेस लेट्स प्ले और सेट ऑलरेडी। लेट्स प्ले अगर बात की जाए, बेस्ट फील्डिंग रखी है। जहां तक बात की जाए फील्डिंग की, मिड विकेट वीडियो और एक्स्ट्रा केवल रचना अगर देखी फील्डिंग की तो अच्छी है। गेंदबाजी के लिए गौरव पाटिल आ रही है और स्ट्राइकर बल्लेबाज अल्तमश, नॉन स्ट्राइकर बल्लेबाज परवेश सलामीवीर। ओहो अच्छी गेंद, अच्छा शॉट इस बार थर्ड बैन की दिशा में शॉट की गेला, छोटा गेंद था, छोटे गेंद को हल्के हाथों से खेला है। देखिए गेंद निकल रही है, जब तक फील्डर फील्ड करता तब तक 2 रन आसानी के साथ। अच्छी फील्ड वहां पर फील्डर की, जब तक फील्डर फील्ड करता तब तक 2 रन आसानी के साथ। इस बार खाता खुला गरीब नवाज बुरुंडी का 2 रन के साथ। अल्तमश और स्ट्राइक पर बल्लेबाज की बात की जाए, नॉन स्ट्राइकर बल्लेबाज परवेज, गेंदबाजी के लिए गौरव आ रही है। फील्डिंग की बात की जाए, अच्छी फील्ड रचना अच्छी है। इस बार अब देखा जाए तो मिड विकेट का खिलाड़ी डीप में खड़ा है। लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ, एक्स्ट्रा केवर पॉइंट, अच्छी फील्ड से जगह एक स्लिप में खिलाड़ी मौजूद देख रहे हैं हम। गौरव पाटिल अगली गेंद राइट हम और द विकेट के साथ, और इस बार उड़ाया एक्स्ट्रा केवर की तरफ। अल्तमश के बल्ले से निकल तब डिक्लेरेशन एरिया की तरफ 2 रन के लिए, 2 रन के साथ रन संख्या जाकर पहुंची कुल मिलाकर 4। अगर टारगेट की बात की जाए, टारगेट सेट किया है 54 रनों का टारगेट सेट किया। फिर से एक बार शाम के सत्र के अंदर सभी दर्शकों का और सभी खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत है। बीच मैदान के अंदर एक बिग बॅटल, मोठी लढत पाहतोय मित्रांनो, कुठेच जाऊ नका, इथेच थांबा। येणारा समय अपन देखने वाली होने आने वाली समय के अंदर एक बड़ी मैच, कौन जीतेगा कौन हारेगा ये बात रहने वाली है, ये सवाल रहने वाला है। चलते फिर से एक बार गौरव पाटिल राइट हम और द विकेट के साथ, अच्छी गेंद, अच्छा शॉट, एक स्ट्राइक ओवर की तरफ खिला है। 2 रनों के लिए 2 रन के साथ अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, सेंसिबल क्रिकेट कर रहे हैं। फुटवर्क अच्छा है, शॉर्ट सिलेक्शन अच्छा है और गेंद निकल रही है 2 रनों के लिए डिक्लेरेशन एरिया की तरफ। 2 रन के साथ रन संख्या जा पहुंची कुल मिलाकर 6। 3 गेंदें फेंकी, 3 गेंदों के अंदर लगातार बैक टू बैक डिक्लेरेशन एरिया की तरफ गेंद भेजी है। बल्लेबाज अल्तमश अच्छी बल्लेबाजी कर रही हैं। जहां तक बात की जाए दर्शक हजारों से मौजूद हमारे यूट्यूब के माध्यम से जितने भी दर्शक जुड़े हुए हैं, इस मैच को देख रहे हैं, उनका फिर से एक बार मैं तहे दिल के साथ शुक्रिया अदा करता हूं और उनका स्वागत करता हूं। फिर से एक बार चलते मैच की तरफ, जहां पर पहली बार प्रगति पर चल रही है। 3 गेंदें हो चुकी है। गेंदबाजी के लिए गेंदबाज गौरव, शॉर्ट गेंद है, इस बार खेलना चाहते थे मिड विकेट एक्स्ट्रा कवर की दिशा में, लेकिन गेंद भी आ रही है। पूरी तरह से गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं है, गेंद सीधा कीपर के दस्तरों में निकलती भी। शाम का सत्र होते चला है। शाम के सत्र के अंदर देखने वाली बात है, एक क्वार्टर फाइनल वाला मुकाबला, निर्णायक मुकाबला, जो जीतेगा सेमीफाइनल के राह में बने रहेगा। इस बार उड़ाया गेंद को एक्स्ट्रा कवर की दिशा में, जहां पर 2 रन मिलेंगे। 2 रन के साथ रन संख्या जहां पर पहुंची है कुल मिलाकर 8 रन पर 5 गेंदें हो चुकी है। गौरव अच्छी गेंदबाजी कर रहे, लेंथ लाइन अच्छा है, लगातार ऑफ साइड में खिला रहे हैं। ऑफ साइड का टप्पा पकड़ के रखा है इस गेंदबाज ने। लेंथ लाइन तो होना बहुत जरूरी है अगर इस मुकाबले को जीतना है। अल्तमश और परवेज को एक आतिशी पारी खेलनी होगी, घातक बल्लेबाजी करनी होगी, तब जाकर इस मुकाबले के अंदर बने रह सकते हैं। राइट हम और द विकेट, फिर से एक बार उड़ाना चाहते थे लेकिन गति में मिश्रण, स्लोअर 1 गेंद फेंका था गौरव पाटिल ने। एक ओवर का खात्मा हो रहा है। एक ओवर के खात्मे के बाद रन संख्या की बात की जाए, रन संख्या कुल मिलाकर 8 बनी है।
24 गेंदों के अंदर समीकरण बनने वाला है दोस्तों। समीकरण 46 रनों का बन रहा है। 24 गेंदे 46 रनों का समीकरण है। चलते हैं फिर से एक बार एक छोटा सा ब्रेक लेते, ब्रेक के बाद डीजे के साथ लौटे हैं। कम ऑन डीजे। थैंक यू डीजे, थैंक यू। देखिए डांस हो रहा है वहां पर, कलंदर हम देख रहे हैं। कलंदर भाई लगातार एंटरटेनमेंट हो रहा है वहां पर। जल्लोश होने वाला है, देखने वाली बात ही। आने वाली 24 गेंदें देखकर जाएगी इस टूर्नामेंट का तीसरा सेमीफाइनल टीम। देखने वाली बात है। बॉलर नेम वीरेंद्र, राइट हैंड और द विकेट के साथ गेंदबाजी के लिए छोटी हाइट बड़ी फाइट। और इस बार अच्छी गेंदे परवेज खेलना चाहते थे, एक्स्ट्रा केवर की दिशा में इस गेंद को उड़ाना चाहते थे, लेकिन इस बार अच्छी गेंद थी। पूरी तरह से बल्लेबाज शाहरुख खान निश्चित गेंद सीधा कीपर के दस्तरों में निकल रही है। जहां तक बात की जाए गेंदबाज वीरेंद्र की, छोटी हाइट बड़ी फाइट, छोटा पटाखा बड़ा धमाका, ये बड़ा धमाका कर पाएगा? देखने वाली बात। परवेज अगली गेंद, फुल टॉस गेंद इस बार भेजा है, भेजा भेजा भेजा, लपेटा गेंद को सीमा रेखा के तरफ। 6 रनों के लिए कम ऑन डीजे। थैंक यू, थैंक यू डीजे। अरमान ऑन फायर है। देखिए मैदान के अंदर परवेज की बात की जाए, परवेज अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। परवेज की बल्ले से निकलता हुआ पहला छक्का। हाँ, दूसरी गेंद पर दूसरा, गेंद को उड़ाया, गेंद के नीचे फील्डर आ रही है। विकेट का बटन, एक तेरी तो एक मेरी, तू शेर हो तो मैं सवा शेर हूं। कम ऑन डीजे। थैंक यू डीजे, थैंक यू। देखिए जल्लोश होने वाला है, एंटरटेनमेंट होने वाला है। शाम के सत्र के अंदर सबसे घमासान वाला मुकाबला देख रहे हैं, जहां पर एक दूसरे के साथ भिड़ रहे हैं, संघर्ष करते नजर आ रहे हैं। संघर्ष करना पड़ेगा अगर इस राह में बना रहना है, इस टूर्नामेंट के अंदर बने रहना है, तो संघर्ष करना पड़ेगा दोस्तों। हर चीज के अंदर आपको संघर्ष करना पड़ेगा। देखिए आपको खींच रहे हैं लोग, लेकिन आपको इस संघर्ष का जवाब देना पड़ेगा। चलते फिर से शॉर्ट गेंद, शॉर्ट गेंद को उठाया इस बार कैफ ने, गेंद फील्डर के हाथ में। बैक टू बैक दूसरा विकेट। कम ऑन डीजे। थैंक यू, थैंक यू डीजे, थैंक यू। चलते फिर से एक बार मैच की तरफ, जहां पर बल्लेबाज कैफ के जगह लेने बल्लेबाज शाहिद आ चुके हैं, जिन्होंने क्या गेंदबाजी की थी। रुचित को बैक टू पवेलियन भेजा था। देखिए ऑलराउंडर की भूमिका में मैदान के अंदर बल्लेबाजी, ऐतिहासिक आजाद मैदान के अंदर इस खिलाड़ी का नाम है और नाम का काम बनाने पड़ेगा। अपने होम ग्राउंड के अंदर देखने वाली बात, कैसी बल्लेबाजी करते हैं, लेकिन वीरेंद्र ने प्रभावित किया है। ओहो, इस बार थोड़ी सी नीचे बट्टी हुई थी गेंद, गेंद सीधा कीपर के दस्तों में। वीरेंद्र की जितनी तारीफ की जाए उतनी कम है। रन संख्या कुल मिलाकर रुकी हुई 14 रन पर। जहां तक बात की जाए, पहली गेंद पर डॉट आया था, दूसरी गेंद पर छक्का लगा था, तीसरी और चौथी गेंद पर बल्लेबाज बैक टू पवेलियन गया था, लेकिन पांचवी गेंद पर फिर से एक बार बिंदी गेंदे। आने वाला आखिरी गेंद जाकर बताएगा। देखने वाली बात, वीरेंद्र कैसी गेंदबाजी करते हैं। शाहिद के लिए फुल टॉस गेंद, इस बार शाहिद ने बेचा गेंद को, गेंद सीमा रेखा की तरफ। 6 रनों के लिए मैग्निफिसेंट शॉट शाहिद। कम ऑन डीजे।
धन्यवाद डीजे, थँक्यू व्हेरी मच. काय मॅच झाले रंगतदार. स्कोर कार्डकडे जाऊया जिथे धावसंख्या 20 धावा धावफलकावरती आहे. जबरदस्त इनिंग पेश केलंय. त्याचप्रमाणे बघा लाईव्हच्या माध्यमातून आपल्या समावेश जोडले गेलेत अजय रसिक प्रेक्षक, त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि हार्दिक स्वागत देखील करतोय या सायंकाळच्या सत्रामध्ये, जिथे मुझफ्फर बुरंडकर हे मात्र थेट युरोपवरून जी सदरची स्पर्धा पाहत आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या मॅच मध्ये, या संपूर्ण स्पर्धेमध्ये. जाऊया इकडे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. गौरव पाटील क्रमांक इथे आपण पाहायला गेलं तिसरा षटक घेऊन समोरच्या दिशेनं चेंडू पकडणं गरजेचं आहे. झेल पकडणं, कॅचेस विन द मॅचेस. प्रयत्न चांगला झाला होता परंतु प्रयत्नांना अपयश आलंय. इथे बॅटर सुदैवी ठरलेला आहे. झेल पकडण्याचा प्रयत्न चांगला होता. इथे दुहेरी धावा घेतल्या जात आहेत. भाई अल्तमश आहे तो मुमकिन है, एक खिलाडी क्लास आहे. मी सांगितलं होतं सकाळच्या सत्रामध्ये, जिथे एक स्पर्धा होती पालघरची, जिथे 2 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता असताना हाच अल्तमश त्यांनी 2 लगातार षटकार क्वार्टर फायनलच्या मुकाबल्यामध्ये ठोकले होते. आज चोपन्न धावांचं इथे पाठलाग करतो बॅटिंग करणारा यजमान संघ गरीब नवाज बुरुंडीची जी स्पर्धा, मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहत आहोत आणि सदरची स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट केले जात आहे दाफल इव्हेंट्स या मॅचच्या माध्यमातून. सक्सेसफुली डिलिव्हरी, विकेटचं पतन झालेलं आहे. खेळाडू अल्तमश याची पारी जी आहे ती मात्र संपुष्टात आले. येस, कम ऑन डीजे. चला 22 ला 3. गरीब नवाज बुरुंडी. गौरव पाटील काय जबरदस्त आउटस्टँडिंग परफॉर्मन्स सादर करतोय. इथे आपण पाहायला गेलं झेल पकडणं गरजेचं आहे, परंतु एकच धाव मिळेल बॅटिंग करणारा जो नवीन बॅटर्स गेलाय जिथे 23. राफिद बॅटिंगसाठी गेला होता. ज्यावेळेला त्यांनी षटक टाकलं होतं, एका षटकामध्ये त्यांनी 19 धावा खर्च केल्या होत्या. म्हणजे जे षटक ज्यावेळेला तो टाकत होता राफिद, एक्स्ट्राच्या धावा देखील त्यांनी खर्च केल्या आणि तिथे तो महागडा देखील ठरला होता. चांगल्या प्रकारची गोलंदाजी झाली नव्हती. मुख्य खेळाडू आहे राफिद गरीब नवाज या रुंडी संघाचा. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी भिरकवण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर केले जातात. एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते. एक तिखट बाउन्सर मारण्याचा प्रयत्न, परंतु शाहीर यानं प्रभावित करणारी गोलंदाजी केली होती मॅच मध्ये. एकंदरीत लगातार 2 खेळू, त्याच्यामध्ये रुचित पाटील सारखा खेळाडू होता आणि त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर त्याचा साथीदार याला देखील त्यांनी बॅक टू पॅव्हिलियन टाकलं होती. बॅटिंग करत असताना स्क्वेअर लेग रिझन अलोंग द कार्पेट सुंदर असा थ्रो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावचीची संधी आहे का, पंच काय सांगतील, परंतु इथे चेंडू लावेल एस्टेनवरती तोपर्यंत अतिशय वेगानं बॅटरचा पॉफिंग क्रीज मध्ये पोहोचला होता. 26 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात या षटकातील. जर पाहायला गेलं तर अजून देखील 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल. 26 धावा धावफलकावरती आहेत. हे षटक चाललंय तिसरं, जिथे गौरव पाटील याचं नक्कीच पहिलं षटक त्यांनी गौरवनं टाकलं, दुसरं आपण विरेनला बघितलं, तिसरं पुन्हा एकदा गौरव. म्हणजे एक गोलंदाज नक्कीच 2 षटकं हाताळू शकतो. 26 धावा धावफलकावरती आहेत.
शाहीद मध्ये देखील चांगली क्षमता आहे, मोठे स्ट्रोक तो खेळू शकतो. ऑफसाईड रीजन मध्ये कव्हरच्या क्षेत्रामध्ये इथे खेळलेलं आहे, जिथे डिक्लेअर सेक्शन आहे आणि तिथे 2 धावा नक्कीच मिळतील शाहीदला. इथे कॅल्क्युलेशन दिमागाने खेळ करण्याचा प्रयत्न शाहीदच्या माध्यमातून येतोय. शाहीदला बघितलं दापोलीचं हिस्टॉरिकल आझाद मैदान गाजवताना. सातत्यानं गरीब नवाज बुरुंडी हा संघ मी बघतो की दापोलीच्या हिस्टॉरिकल आझाद मैदानामध्ये चांगला खेळ सादर करत असतो आणि एक स्पर्धेचा अनुभव आहे, परंतु समोरचा संघ देखील तेवढा. ओ इथे फाईन खेळलेलं आहे चेंडूला. एक धाव तिथे अतिशय वेगाने कंप्लीट केली जाते. यष्टीरक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय. इथे आपण पाहायला गेलं खराब रनिंग बिटवीन द विकेट. हा हा ना ना. आणि इथे विकेटचं बटन आपण बघतोय. मेरे अपने ने लुटा गहरो में क्या दमता, या कष्टी दुबिती वहा पाणी कमता. माझाच घात केला माझ्याच मानसानी, काठे कुठेच नव्हता दगा दिला फुलानी. गाफील राहिलो मी नेमका त्या क्षणाला, पाठीत खंजीर गुपसला माझ्याच मानसानी. विकेटचं पतन झाले, खेळू बाद झालाय. इथे शाहीद चांगल्या रंगरूपात होता, परंतु त्याला मात्र वाचलं. तीस षटकांचा खेळ संपलेला आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे 29. 29 धावा दाखल. 29 धावा दाखल म्हणजे तर 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. प्रत्येक षटकामध्ये 12.50 ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल. इथे संघर्ष करना पडेगा आपको. कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं पड़ता स्वेल, कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती, उसे स्वीकार करो. क्या कम रही है देखो और उसमें सुधार करो. अगर जीवन में सफल होना है तो चैन नींद सब त्यागो तुम. संघर्षों का मैदान मत छोड़कर भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों को मित्र हो कभी हार नहीं होती. 12 मध्ये 25 आहे. इथे आपण जर पाहायला गेलं तर दर्शन गोलंदाजीसाठी आलाय. बॅटरसाठी तो दर्शन नक्कीच केलं होतं, जिथे पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकला तिथे आणि एक सिंगल धाव नक्कीच मिळाले. जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. ये जो खिलाडी गया है वो कर सकता है. चांगली क्षमता आहे, पोटेन्शियल चांगले, पण तो दर्शन याचा टप्पा घातक येईल का. शॉर्ट ऑफ लेनची डिलिव्हरी. अरफात बॅटिंग साठी गेलाय. 10 नंबरची जर्सी परिधान केलेलं. तुम्हाला माहित असेल 10 नंबरची जर्सी या क्रिकेटचा भगवान म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर सर आपण पाहतोय. त्याचप्रमाणे लिओन मेसी सारखा देखील आपण पाहिलं फुटबॉलर, त्यांनी देखील अशाच प्रकारचे आपण पाहतोय तर जर्सी परिधान केले. बत्तीस धावा फलकवती जोडल्या गेलेल्या आहेत, तर जिंकण्यासाठी अजून 22 धावांची आवश्यकता आहे. 22 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार आहे, एक्स्ट्राच्या धावा खर्च करतोय. हवे यात्रेवरती आहे. चेंडू पकडला जाईल का पाहावं लागेल. तिथे नो मॅच लँड. चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. डिरेक्ट हिट येईल का, परंतु इथे आपण पाहतोय बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगलं क्रिकेट खेळलं जाते. अजून देखील बघा क्रिकेटचा खेळ आहे आणि या खेळाला तुम्ही प्रिडिक्शन लावू शकत नाही की कोणता संघ मॅच जिंकेल. जिथे आपण प्रिडिक्शन लावलं देखील नव्हतं. पालघरच्या शेवटचा मुकाबला होता. 5 मध्ये 25 ची गरज होते आणि अक्षय निवाते सारखा बलाढ्य बॅटर्सने चांगला खेळ सादर केला होता. 10 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. हो इथे डॉट बॉल आलाय. चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी. गुड ऑफ लाईनची डिलिव्हरी होती. जर का चेंडूवरती लक्ष ठेवलं गेलं असतं तर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाहायला मिळालं असतं. इथे डॉट बॉल आलाय. एक एक डॉट बॉल बॅटर्स होती प्रेशर क्रिएट करत राहील आणि इथे ते प्रेशर बघा, प्रेशर रिलीज करण्यासाठी मोठे स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागतील. पुन्हा एकदा डॉट बॉल. लगातार चांगली गोलंदाजी मानावी लागते. दर्शनीय गोलंदाजी दर्शनच्या माध्यमातून आपण पाहतोय. काय क्रिकेट खेळलं जाते. चांगलं पॉझिटिव्ह क्रिकेट. पहिले एक्स्ट्राच्या धावा त्यांनी खर्च केल्या, परंतु येणारे जे चेंडू आहेत ते मात्र योग्य टप्प्यावरती टाकतोय. अरफात मध्ये क्षमता आहे, मोठे तो स्ट्रोक खेळतो, परंतु इथे बघा तो पुन्हा एकदा तिखट बाउन्सर आपण बघतोय. डॉट बॉल येतोय. तिखट बाउन्सर. एक्स्ट्राच्या धावा इथे मिळणार नाहीयेत तुम्हाला. बघा चांगल्या प्रकारची गोलंदाजी दर्शननं आतापर्यंत प्रभावित केलंय. तर 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. आपण क्वार्टर फायनलचा मुकाबला बघतोय आणि गरीब नवाज क्रिकेट क्लब बुरुंडी हुसेनपूर यांच्या माध्यमातली ही स्पर्धा आणि स्पर्धेचा तिसरा दिवस हवाई यात्रेवरती आहे. इस गेंद को पंख लगे है, लेकिन ये चेंडू आपण पाहायला गेलं तर जाएगी 7 जन के घर और देखी जाएगी 6 रन. यस मॅक्सिमम मॅसिव्ह स्ट्रोक षटकार.
स्कोर कार्ड पोहोचलाय या ठिकाणी 40 या आकड्यावरती. तर जिंकण्यासाठी 6 मध्ये 14. कमॉन डीजे. असा हा चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. काय मॅच रंगले आणि हा नक्कीच क्वार्टर फायनलचा मुकाबला दिसतोय. इथे तुम्ही प्रिडिक्शन नक्कीच लावू शकत नाहीयेत कोणता संघ विजय मिळवणार. 6 मध्ये 14 अतितटीची झुंज आहे जिथे आपण पाहायला गेलं अरफात बॅटिंग चांगली करू शकतो. राफीद आपण बघतोय तेजस गोलंदाजीसाठी आलाय. शेवटचा षटक टाकतोय. सुहेल आपण आतापर्यंत तेजसला या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करताना बघितलं नाहीये. आपल्यासाठी देखील सरप्राईज ही गोलंदाजी असेल कदाचित. जिथे 6 मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. तेजस काय गोलंदाजीचा टप्पा टाकेल आणि ज्या वेळेला तुम्ही स्ट्रॉंग मध्ये टाकताय जिथे तुम्ही मॅच बघितली असेल कदाचित KKR बनाम गुजरात जिथे 6 मध्ये 30 धावांची आवश्यकता असताना रिंकू सिंगनं काय जबरदस्त खेळ 30 धावा ठोकल्या होत्या. इथे नवीन गोलंदाज आहे तेजस आपण बघतोय. 6 मध्ये 14 होतील का. यशाचं ध्येय गाठायचं असेल तर संघर्ष तुम्हाला करावा लागेल. मेहनत नक्कीच घ्यावी लागणार आहे. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला संघर्ष करावा लागेल. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. काय सांगशील या मॅच मध्ये अगदी जबरदस्त डोळ्यांचं पारणं फेडणारा मुकाबला आहे. एका बाजूला तुला माहिती आहे भारतासाठी तेजस एक्सप्रेस सातत्यानं धावत असते परंतु इथे मात्र दर्यासागर बुरुंडी या संघाकडून ही एक्सप्रेस या पटरीवरती चालेल का इथे आपल्याला प्रश्नचिन्ह पाहायला मिळेल. बहुत बड़ा मुकाबला है सनी मोहित. इंटरेस्टेड मुकाबला होने वाला, रोमांचक मुकाबला, घमासान मुकाबला. बीच मैदान के अंदर बात की जाए 6 गेंदे 14 रनों का समीकरण बना हुआ है. फिर से एक बार 6 गेंदे 14 रनों पर सभी दर्शकों का और सभी खिलाड़ियों का फिर से एक बार तहे दिल के साथ स्वागत है. चलते मैच की तरफ जहां पर राफिद स्ट्राइक पर मौजूद है. गेंदबाजी के लिए तेज आइटम राउंड विकेट. शॉर्ट गेंद को पुल करना चाहते थे बल्लेबाज बॅक टू पवेलियन. देखील शॉर्ट गेंद ती अक्कूर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूवरती प्रहार करायचा होता पण नक्कीच खेळाडू बाद. Come on, Dele. थैंक यू डीजे. थैंक यू डीजे. थैंक यू. चलते फिर से एक बार मैच की तरफ जहां पर मैं एक ही कहूंगा कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई है देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो तब तक जई ना नींद त्यागो तुम. संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. चलते फिर से एक बार उड़ाया इस बार साहिल ने. गेंद सीमा रेखा की तरफ ट्रैवल हो रही है लेकिन बैक टू बैक दूसरा विकेट का पतन. कम ऑन डे. धन्यवाद डीजे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद डीजे. थँक्यू व्हेरी मच. काय क्लास इथं मॅच चालली आहे. तेजस एक्सप्रेस या पटरीवरती योग्य पद्धतीने चालली आहे. प्रत्येक पहिले 2 चेंडूवरती लगातार 2 विकेट होते आणि आज शून्यावरती दोन्ही कडून बाद केलंय. म्हणून शून्य आता जन्मलो आम्ही शून्य आता वाढलो ही. शून्य असे करून म्हणतात नक्कीच मिळवू काही. शून्य दिले आम्ही जगाला किंमत नव्हती जयाला. बसवा एकाच्या बाजूला लाख करी नगव्याला. अरे सागर होऊ कधी शून्य आता जन्मलो आम्ही शून्य आता वाढलो ही. तेजस एक्सप्रेस ऑन हॅट्रिकचा चेंडू होता. इथे आपण पाहायला गेलं धावचीची संधी आणि आपण पाहतोय तर तिथे एक धाव नक्कीच घेतली जाते. गोलंदाजाकडे चेंडू दिला होता ऋषीतनं पण थोडासा कॉमेडी सीन पुन्हा एकदा त्याला चेंडू परत केलाय आणि एक सिंगल मिळालं बॅटिंग करणाऱ्या संघाला. तर चेंडू शिल्लक आहेत इथून पुढे 3 आणि धावा तुम्हाला कराव्या लागतील 13. 3 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. 3 मध्ये 13. परवाच्या स्पर्धेचं समीकरण आहे ते 3 मध्ये 13.
3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. अब 13 क्या होगा. तेजस एक्सप्रेस अगदी चांगल्या पटरीवरती चालली आहे आणि इथे वेग देखील आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून गतीमध्ये परिवर्तन केलं जाते. जिथे त्याला क्रॉस करायचंय अगदी स्लो होतोय आणि जिथे मात्र एकदा आपल्याला रूल पकडलाय, पटरी पकडली की मोठा फटका कायचा आहे, बॅट चेंडूचा संपर्क आहे का, पंचांकडे दाद मागितली जाते. परंतु इथे मात्र डॉट बॉल आलाय, एक बिंदी चेंडू टाकलाय. स्वेल कमालची गोलंदाजी चालली आहे. असं चित्त थरारक सामना आपण बघतोय. चेंडू शिल्लक आहेत 2, धाबा कराव्या लागतील तुम्हाला 13. बॅटिंग चांगली चालली आहे. तेजस कह रहा है जो 13 होगा वो मेरा होगा. अस्वेल नक्कीच सांगेन. आपल्या समवेत 214 लोक थेट लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून जुळले गेले. त्यांचं पुनश्च एकदा आपण हार्दिक स्वागत करूयात. काय क्रिकेट खेळलं जात आहे. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी, क्लास स्ट्रोक आहे. हवाई यात्रीवरती चेंडूला पंख आणि चेंडू सीमा रेषा पलीकडे असा मॅक्झिमम मॅसिव्ह स्ट्रोक. आरफटच्या पाठीमधून षटकार. एक चेंडू 7 धावांची गरज आहे. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे, धन्यवाद. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे, म्हणजे या 7 धावा एका चेंडूमध्ये कराव्या लागतील. एक चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. इथे तेजसला गोलंदाजी मार्कवरती बघूयात. इथे एक चांगला चेंडू यशाचं कारण बनू शकतं, तर एक खराब चेंडू पुन्हा एकदा मॅच मध्ये बनवून ठेवू शकतं. एक एक मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. असे आपण खूप सारे सामने विजय होताना देखील बघितले होते. एक मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे आणि गोलंदाजाने नेमकं व्हाईट बॉल देखील टाकलाय. शेवटच्या चेंडूवरती षटकार देखील आपण पाहिला होता. या मॅच मध्ये होईल का असं. राऊंड द विकेट तो गोलंदाजी तेजस येतोय. या ठिकाणी एंटर द सेमीफायनल. दर्या सागर बुरंडी हा तिसरा आपल्याला संघ मिळालाय. तो सेमीफायनल साठी क्वालिफाय होतोय. जो पानी से नाते हैं वो लिबास बदल देते हैं, जो पसीने से नाते हैं वो इतिहास बदल देते हैं. अभिनंदन. एंटर द सेमीफायनल दर्यासागर बुरंडी. आज मात्र ज्या लाईव्हच्या माध्यमातून जे जोडले गेलेले प्रेक्षक त्यांचं पुनश्च एकदा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत, आभार देखील व्यक्त करतोय. या ठिकाणी बघा समाप्त झाला